नमस्कार. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, ग्रामसभा आणि समुदाय विकास या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण सोबत आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा केव्हाही एखादी योजना तयार होते तेव्हा त्या योजनेला अनेक पैलू असतात. या पैलूंचा जर योग्य वापर झाला तर ती योजना यशस्वी ठरते. योजना कागदावर अतिशय आदर्शवत असते. कुठली योजना असू द्या, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार अधिनियम असेल किंवा त्यापूर्वीच्या योजना असतील, सर्वच योजना या अतिउत्कृष्ट असतात कागदावर, पण त्याची अंमलबजावणी कशी होते यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. बऱ्याचदा योजना तयार करताना ग्रामीण किंवा खालचा जो घटक आहे ज्याला आपण ते लाभ द्यायचा प्रयत्न करत आहोत त्या लाभार्थ्याचा विचार न करता एक योजना आखली जाते. म्हणजेच एक उदाहरण देता येईल, ग्रामीण स्वच्छता मिशन चालवण्यासाठी किंवा अभियान चालवण्यासाठी टॉयलेट्ससाठी अनुदान देण्यात आले होते. जेव्हा एक सर्वे करण्यात आला तेव्हा लोकांना असं आढळलं की बनवलेल्या टॉयलेट्समध्ये किंवा अनुदानातून जे तयार झालेले टॉयलेट्स होते त्यामध्ये लोकांनी गवऱ्या रचल्या होत्या, लाकडं रचले होते. काही लोकांनी तर त्याच्यामध्ये दुकान छोटंसं सुरू केलं होतं. याचं कारण काय आहे? कारण त्या गावात पाणीच नव्हतं. जर पाणी नसेल तर शौचालयासाठी पाणी आणणार कुठून? पिण्याच्या पाण्याचे हाल असताना शौचालयासाठी पाणी कुठून आणणार आहे? म्हणजेच काय की जेव्हा एखादी स्कीम आपण लागू करतो तेव्हा ती कागदावर चांगली, परंतु जेव्हा प्रत्यक्षात अंमलबजावणी होते तेव्हा तिचा योग्य तो शेवट होत नाही. जो एंड पॉइंट आहे तो योग्यरित्या झाला पाहिजे. बऱ्याच योजनांमध्ये असं घडलेलं आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम जो आहे तो आपल्याला फक्त रोजगाराशी संबंधित नाहीये. जर ही योजना एक चांगल्या प्रकारे जर अंमलबजावणी केली आणि विविध घटक त्याशी जोडले तर ही योजना एक कल्पवृक्ष तयार होऊ शकते ग्रामीण विकासासाठी. ग्रामीण विकास किंवा समुदाय विकास ही छोटी संकल्पना नाहीये. 1952 ते 1952 पासून कम्युनिटी समुदाय विकास योजना, त्यानंतर समुदाय विस्तार योजना, त्यानंतर मग कुठेतरी पंचायत राजचे साठी वेगवेगळ्या समित्या झाल्या. बलवंतराव मेहता समिती असेल, वेगवेगळ्या समित्यांनी मग पंचायत राज सोबत अनेक कार्य केले आणि पंचायत राज स्थापन झाल्यामुळे भारतात खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाला चालना मिळाली. परंतु एक खरी चालना जी आहे ग्रामीण विकासासाठी किंवा ग्रामसभा, जो आपला सेकंड मुद्दा आहे या लेक्चर मधला, ग्रामसभेला खरी मान्यता 73व्या घटना दुरुस्तीनुसार मिळाली. ग्रामसभा वैधानिक दर्जा देण्यात आला, कायदेशीर दर्जा देण्यात आला. त्यामुळे निव्वळ 5-7 लोकांच्या किंवा मोठी ग्रामपंचायत असेल तर 15-20 लोकांच्या निर्णयाने चालणारी ग्रामपंचायत आता लोकांच्या निर्णयाने चालू लागली. त्यामुळे ग्रामसभा 1992-93 मध्ये झालेली 73वी घटना दुरुस्ती अतिशय महत्वाची ठरते आणि आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि समुदाय विकास, भारतातील सर्व ज्या विकास योजना आहेत त्यांचा एकच पैलू असतो समुदाय विकास. मग तो ग्रामीण असो किंवा शहरी असो किंवा आदिवासी भागात असो. तर समुदाय विकासासाठी वेगवेगळे कामं करणं आवश्यक असतं, वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. परंतु ग्रामीण भागातली परिस्थिती बघता, जसं मी तुम्हाला काही मिनिटापूर्वी मेन्शन केलं की शौचालय बांधतायत परंतु पाणीच नाही, पिण्यासाठी पाणी नाही तर शौचालयात कुठून पाणी टाकणार आहे? मग अशा गोष्टी होऊ नये म्हणून महात्मा गांधी रोजगार हमी योजना जी आहे ती अतिशय उपयुक्त आहे. तिच्यासोबत अनेक कामं अशी करता येतात जे तुम्हाला ग्रामीण विकासासाठी महत्वपूर्ण ठरतात. ग्रामीण विकास खूप मोठी संकल्पना आहे. भारतातील आजही 65% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. भारताचं GDP मध्ये 14% शेतीची संबंध आहे.
आज आपण महात्मा गांधी म्हणजे शॉर्टकट तिचा मगा नरेगा आहे त्याविषयी मी जास्त बोलेल, कारण की त्या विषयावरती मी PhD केली आहे. जेव्हा मी वेगवेगळ्या लोकांची मतं जाणून घ्यायचा प्रयत्न केला, क्वेश्चनर भरून घ्यायचा प्रयत्न केला, मुलाखतींची भरून घ्यायचा प्रयत्न केला आणि अनेक गावामध्ये ऑब्झर्वेशन केलं, तर बऱ्याचदा मला असं आढळलं की जितके कामं कागदावर दिसतात तितके प्रत्यक्षात दिसत नाही. काही ठिकाणी असंही होतं, जेवढे कामं सांगितले होते तेवढे कामं झालेले होते, रस्ते झालेले होते, तलाव झालेले होते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की वैयक्तिक कामं आपण पुढच्या टप्प्यात पाहू, वैयक्तिक कामं सुद्धा असतात, तर ती कामं सुद्धा मनरेगा अंतर्गत झाली होती. परंतु महत्त्वाची गोष्ट ही आहे की मनरेगा सक्षम केव्हा होईल, जेव्हा ग्रामसभा सक्षम होईल. आणि ग्रामसभा सक्षम झाली तर समुदाय विकास होणार आहे. म्हणजे समुदाय विकास हे आपलं जर ध्येय असेल ग्रामीण भागाच्या विकासाचं किंवा समुदाय विकास किंवा ग्रामीण विकासाचं जर ध्येय असेल तर मनरेगा हे आपलं साधन आहे. आणि ग्रामसभा जी आहे ती आपली एक्झिक्युटिव्ह म्हणू शकतो आपण, किंवा कार्यकारी संघटना किंवा सदस्य जे मनरेगाला चांगल्या प्रकारे ग्राम विकासासाठी यूज करू शकतील, वापरू शकतील. त्यामुळे या तिन्हींचा अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतो. माझे जे अनुभव आहेत PhD करताना आलेले ते नक्की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अधिनियम ही योजना आता ह्या नावाने ओळखली जाते. अधिनियम तो कायदा झालेला आहे. जेव्हा योजना सुरू झाली त्यापूर्वी अनेक योजना होत्या. जवाहरलाल नेहरू शहरी रोजगार योजना, सुवर्ण जयंती ग्राम स्वराज योजना, वेगवेगळ्या गोष्टी करण्यात आल्या होत्या. परंतु एक इंटिग्रेटेड किंवा एकात्मक स्वरूप जे आहे ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जेव्हा लागू झाली तेव्हापासून झालेली. 2005 मध्ये या योजनेची सुरुवात झाली होती आणि तेव्हापासून या योजनेमध्ये अनेक बदल होत आले. पूर्वी या योजनेवरती टीका झाली की याच्यात खूप भ्रष्टाचार होतोय, गावात कामं मिळत नाहीये. आणि माझे ऑब्झर्वेशन आहे की बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कामं दिसतील परंतु ते काम करणारे व्यक्ती नसतात, तिथं बऱ्याचदा यंत्र लावून कामं केले जातात. अनेक गोष्टी आहेत. मी एक सर्वे करताना मला असं आढळलं की एकटी म्हातारी आजी होती, तिचं ते घर बांधलं गेलं होतं. तर तिथं जे काम करणारे लोक होते, मिस्त्री असतील, बांधकाम मजूर असतील, ते सर्व मनरेगा अंतर्गत त्यांनी नाव नोंदले होते. त्यांना मनरेगा अंतर्गत सुद्धा काही पैसे मिळत होते आणि त्याच्यातून त्यांचे काम होत होते. आजीला फायदा झाला, त्या आजीला घर बांधण्यात आलं, तिला घरकुल योजना मिळाली, त्याच्यामुळे तिचा विकास झालाच आहे. गावामध्ये एक चांगली असे निर्माण झाली. परंतु ज्या प्रकारे ती झाली पाहिजे योजना त्या प्रकारे बऱ्याच ठिकाणी होताना दिसत नाही. काही ठिकाणी खूप उत्कृष्ट प्रकारे दिसत आहे. महाराष्ट्रात कदाचित चांगल्या प्रकारची शेती असल्यामुळे आपल्या लोकांना याची महत्त्व वाटत नसेल. मी बरेच जळगावमध्ये जवळपास 15 तालुके आहेत. त्या तालुक्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात मनरेगाची स्थिती सारखी नव्हती. काही ठिकाणी खूप चांगली डिमांड होती, जिथे पाऊस कमी आहे, जिथे शेतीचं उत्पन्न कमी आहे, अशा ठिकाणी, जिथे रावेर यावरसारख्या ठिकाणी केळीचं उत्पादन खूप आहे, बागायती शेती जास्त आहे, तिथं मजुरांना ऑलरेडी खूप चांगली मजुरी मिळते, त्यामुळे तिथे त्यांना फारशी डिमांड नव्हती. त्यामुळे ही योजना जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी आपण तिचा अभ्यास केला पाहिजे. कारण की ही योजना फक्त रोजगार देण्यापुरती मर्यादित नसून त्याचे अनेक पैलू आहेत, ते आपण बघूया. 2005 मध्ये ही योजना सुरू झाली होती. त्यानंतर 2009 मध्ये या योजनेचे रूपांतर अधिनियम म्हणजे कायद्यात करण्यात आले आणि या योजनेनुसार रोजगार मिळणे हा कायदेशीर हक्क झाला. ही खूप मोठी गोष्ट आहे. जगातील सगळ्यात मोठी रोजगार योजना असून आणि गव्हर्नमेंट खूप मोठ्या प्रमाणात फंड याला देत आहे. त्यामुळे ही योजना जी आहे ती एक अद्वितीय आहे, जगात एकमेव अशी आहे आणि त्यातून लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. नुसतं अन्नधान्य स्वस्त देण्यापेक्षा लोकांना जर हाताला रोजगार मिळाला तर आपोआप त्यांची उन्नती होते. त्यामुळे आपण या गोष्टीवर चर्चा करूया. आपण आता पाहूया की नरेगा अंतर्गत कुठले कामं करता येतात. ग्रामीण पायाभूत सुविधेची कामं म्हणजे रस्ते वगैरे, भारत निर्माण, राजीव गांधी सेवा केंद्र, किनारपट्टीच्या भागात कामे असतात, तिथं समुद्र किनार तिथे वेगळी कामं, दुष्काळ निवारणाची कामं आहेत, मासेमारी आहे, पूर नियंत्रण आणि संरक्षणाची कामं आहेत, अन्न उत्पादन, जमिनीचा विकास करणं आहे, सूक्ष्म सिंचन आहे, ग्रामीण भागातील पाण्याची सोय आहे, जलसंधारण आणि पाणी साठवण आहे, वैयक्तिक आणि खाजगी जमिनीवर कार्य आहे. इव्हन बिहारचा पॅटर्न खूप कौतुकास्पद मानला जातो सध्या पर्यावरण रक्षणासाठी. तेथील एका कलेक्टरनी जर तुम्ही वेबसाईट वाचलं तर त्यांनी जवळपास 98 लाख एकर वरती नरेगा अंतर्गत वृक्ष लागवड करून घेतली होती आणि त्यांना जगवलं होतं. त्यामुळे पर्यावरणाचं खूप मोठ्या प्रमाणात संवर्धन करण्यात आलं होतं. ते पर्यावरण संवर्धनाचे किती फायदे ते आपल्याला माहिती आहे. जलसंधारण होतं, प्रदूषण कमी होतं, गुरांना चारा मिळतो. म्हणजे काय, एक प्रकारे एक डोंगर जर डेव्हलप केला तर त्या आजूबाजूच्या 3 गावांना
चांगल्या प्रकारे पाणी, चारा आणि त्यांची जे गुरंढोरं आहेत त्यांना जगण्यासाठीच्या आवश्यक गोष्टी मिळू शकतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं व्याप खूप मोठा आहे. तुम्ही एकंदरीत पाहिलं तर ही खूप मोठी गोष्ट आहे. क्रीडांगण आहे, पारंपरिक जलाशयाची स्वच्छता आहे, नूतनीकरण आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की जुने तलाव होते ते आता त्याच्यात भरव टाकून त्यांना नष्ट करता येतं किंवा त्यांना सपाटीकरण करण्यात येतं. मग तेच तलाव जो प्रॉपर पुन्हा पुनर्जीवित केले तर गावाचं पाण्याची समस्याची ती कमी होऊ शकते. तसेच ग्रामीण कनेक्टिव्हिटी म्हणजे काय तर तुम्हाला रस्ते असतील, त्याच्यानंतर नदी मार्गाने जाण्याचे रस्ते असतील किंवा शिवार रस्ते असतील, शेताचे वाद असतात. बऱ्याच ठिकाणी शेतांचे वाद असतात. मी पूर्वी तलाठी म्हणून सुद्धा काम केलं आहे. तर मला अनुभव आहे की शेतामध्ये सुद्धा बांधावरून भांडण होतात, शिवार रस्ते योग्य नसतात, शेतात येण्यासाठी अडचण होते. अशा वेळी शिवार रस्ते किंवा पाणंद रस्ते जे म्हणतात त्यांना सुद्धा रुंद करणे, त्याच्यानंतर तिथे चांगल्या प्रकारे कच्चा रस्ता तयार करणे, ही सगळे कामं आपण बघा नरेगा अंतर्गत करू शकतो. त्यामुळे ही कामं जाणून घ्यायचं कारण काय की ही जेवढी आपण कामं जाणून घेऊ तेवढी आपल्याला एक प्रकारचे आपल्याला चांगल्या प्रकारे मनरेगाची व्याप्ती समजून घेता येईल. त्यामुळे आपण ही कामं जाणून घेणं आवश्यक आहे. नरेगा अंतर्गत भारतात खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाले ग्रामीण भागामध्ये, ते पाहूया आपण. ही जी संख्या आहे ती तुम्हाला दिसेल कोटीमध्ये आहे आणि हे वर्ष आहे. तर त्यामुळे 2013-14 मध्ये 7.38 कोटी एवढा मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला होता आणि तो 2020-21 सुरू आहे, अजून संपलेलं नाहीये. त्यामुळे 6.44 कोटी ऑलरेडी रोजगार झालेला आहे. 2019-20 मध्ये 6.43 झाला होता. मागच्या वर्षी मान्सून मोठ्या प्रमाणात चांगला झाला होता. महाराष्ट्रात जरी कमी झाला असेल तरी पूर्ण भारतात चांगल्या प्रकारे झाला होता. त्यामुळे कदाचित रोजगाराची जी गरज होती ती कमी झाली होती. त्यामुळे अशा प्रकारे याच्यात व्हरायटी दिसून येते. हे जे बार्स आहेत ते कमी जास्त दिसतात. महत्त्वाची गोष्ट ही आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे 7 आपण सरासरी पकडलं 7 कोटी लोकांचे जरी रोजगार पकडलं तर भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ते जवळपास 5 ते 7% लोक जी आहेत त्यापर्यंत ते पोहोचू शकतं. कारण की 130 कोटी लोकसंख्या जर आपण पकडली तर 13% म्हणजे 10%, तर 5 ते 6% जी आहे ती एवढ्या मोठ्या प्रमाणात ती रोजगार आहे. आणि ग्रामीण भागामध्ये अनेक समस्या असतात, त्या वेगवेगळ्या आहेत. त्यामध्ये छुपी बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आढळते. हंगामी बेरोजगारीवरती मगा नरेगा खूप प्रभावी उपाय आहे हे आपल्याला दिसून येईल. कारण की समजा 5 एकर जमीन आहे एखाद्या कुटुंबाकडे किंवा 5 बिघा जमीन आहे आणि त्या जमिनीत 5 जण काम करतात कुटुंबातले, तर तेथे छुपी बेरोजगारी असते. म्हणजे काय की 5 जणांची गरज नसताना तिथे काम करतात किंवा अल्पभूधारक शेतकरी आणि त्या अल्पभूधारकमध्ये 2 एकरपेक्षा कमी, त्या ठिकाणी 5 लोकांना काम करायची गरज नसेल, फक्त 2च लोकांकडून काम होऊ शकत असेल तर जी उरलेली कुटुंब सदस्य आहेत ते मगा नरेगात काम करू शकतात आणि तिथून त्यांना एक्स्ट्राचं आर्थिक इन्कम मिळू शकतं. सरासरी 170 रुपये रोज मिळतो. त्यामुळे काय होतं की जेव्हा हंगाम नसेल तेव्हा लोकांनी मगा नरेगात काम करणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्यांचं उत्पन्न मिळेल आणि शेतीतले काम सुद्धा योग्यरित्या होतील. तर यामुळे ही जी संख्या दिसते तुम्हाला, जरी 7 कोटी दिसत असली तर त्या पाठीमागे जर आपण कमीत कमी 3 लोक पकडले एका व्यक्तीवर अवलंबून, 2 लोक पकडले आणि ती व्यक्तीच होतं तर 3 लोक होतील. आणि 3 लोक म्हणजे 7 गुणिले 3 21 कोटी, किमान 21 कोटी म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 10 ते 12% लोकसंख्येला ही जी संख्या आहे योजना आहे ती रोजगार पुरवू शकते. आणि भारतातील जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे तिला बळकट देऊ शकते. याविषयी आपण पुन्हा बघूया, पुढच्या स्लाइड बघूया. आता आपण जो चार्ट बघत आहोत तो आहे मिळणारी सरासरी मजुरी. मनरेगा अंतर्गत सरासरी किती मजुरी मिळते ती आपण पाहत आहोत. ही जी मजुरी आहे ती मागच्या 2013-14 ते 2020-21 या कालावधीतली आहे. 2013-14 मध्ये 132 रुपये सरासरी होतं. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात ही
मजुरी आहे. हरियाणा पंजाबमध्ये सर्वाधिक देण्यात आलेली आहे, म्हणजे 200 रुपयाच्या वर होती. जेव्हा महाराष्ट्रात 160 रुपये 148 रुपये मजुरी होती, तेव्हा हरियाणामध्ये 220च्या वर होती. आणि जे केंद्रशासित प्रदेश आहेत तिथे सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात मजुरी दिली जाते. त्यामुळे मजूर जे आहेत ते या योजनेकडे अट्रॅक्ट झाले होते बऱ्याच ठिकाणी. पण महाराष्ट्रामध्ये 120 132 आता 160 रुपयाच्या आसपास ॲव्हरेज जो आहे तो येत आहे. तर 2013-14 साली 132 रुपये सरासरी मजुरी मिळत होती आणि आता जी आहे ती 2020-21 मध्ये 197.93 पैसे, म्हणजे जवळपास 200 रुपयाच्या आसपास ही सरासरी मजुरी एक व्यक्तीला एका दिवसासाठी काम करण्यासाठी मिळते. म्हणजेच काय तर या मजुरीमध्ये सातत्याने वाढ होत आलेली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे, जेणेकरून मनरेगा अंतर्गत काम करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन मिळू शकेल. परंतु होतं काय की जेव्हा शेतीचे काम असतात तेव्हा लोक इकडे येणार नाहीत, की शेतीत मिळणारी मजुरी ही मोठ्या प्रमाणात येते. खूप वर्षापूर्वीचं एक स्टेटमेंट आहे एका वजनदार राजकीय व्यक्तिमत्वाचं, की या योजनेमुळे शेतीतील मजूर जे आहेत ते मिळत नाहीत शेतीच्या कामासाठी, कारण की मनरेगामुळे शेतीतली कामे जी आहेत ती खोळंबली आहेत. लोक मनरेगांतर्गत काम करतात आणि मजूर मिळत नाहीत. महत्त्वाची गोष्ट ही की भारतातील मजूर हा नेहमीच दुर्लक्षित घटक आहे. असंघटित शेती क्षेत्रातला मजूर आहे. शेती क्षेत्रातले मजूर कधी संप करत नाही, कधी उठाव करत नाही. त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवायच्या असतात. या गरजा भागवण्यासाठी त्यांना काम करणं आवश्यक आहे. त्यामुळे ते कधीही रोजगारावरती घासाघीस करत नाहीत. आजही आपण पाहिलं तरी कापूस वेचण्याचा दर हा खूप चांगला आहे महाराष्ट्रात, परंतु कापूस वेचण्यापलीकडचे जे शेतीचे काम आहेत त्यांच्याकडे हा चांगला दर दिसत नाही. मी जळगाव धुळ्यातल्या भागातून आहे. माझं ऑब्झर्वेशन असं आहे की कापूस वेचताना खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा खर्च जो आहे तो मजुरीवर जातो. परंतु इतर ठिकाणी तसं नाही. जिथे कापसाचं पीक नाही तिथे काय, म्हणजे त्यामुळे काय की एक प्रकारे जिथे असंघटित क्षेत्रातले जे शेतमजूर होते त्यांना मनरेगा योजनेमुळे नरेगा योजनेमुळे एक ठराविक रोजगार मिळणार होता. समजा तो 140 रुपये भेटणार आहे आणि जर शेतीत त्याला काम करून 100 रुपये भेटणार आहेत, तर तो शेती सोडून मनरेगात काम करेल, कारण की त्याला 40 रुपये एक्स्ट्रा भेटत आहेत. आणि 40 रुपये छोटी गोष्ट नाही, कारण की भारतातल्या नियोजन आयोगाने सांगितलंय की जो व्यक्ती शहरी भागात व्यक्ती 32 रुपये कमवतो तो गरीब नाहीये आणि ग्रामीण भागात 28-30 रुपये कमवणारा व्यक्ती गरीब नाहीये. त्यामुळे कसं आहे की सरासरी एक व्यक्तीला 40 रुपये एक्स्ट्रा भेटत आहेत, तर तो तिथेच जाणार आहे. त्याचा फायदा आहे. यात वाईट नव्हतं. यामुळे काय झालंय, मी एक पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक दृष्टिकोन माझा असा आहे की जरी शेती क्षेत्रातली मजुरी वाढली असली तरी काम करताना व्यक्ती जे संघटित क्षेत्रातले कामगार आहेत त्यांना बोनस मिळतो, त्यांना पगारवाढ मिळते नियमित, परंतु शेती क्षेत्रात असं नव्हतं. त्यामुळे ह्या योजनेमुळे त्यांच्यावरचा हा अन्याय कमी झालेला आहे. मनरेगा अंतर्गत जे काम करत आहेत त्यांना माहिती आहे आमची मजुरी किती आहे. मनरेगामुळे त्यांची आर्थिक साक्षरता वाढलेली आहे. शेती क्षेत्रातही ते काम करतात, परंतु मजुरीचा दर वाढला असेल तर त्यात शेतकऱ्यांना त्रास आहे, मान्य करतो. निसर्गाचा फटका बसतो वगैरे वगैरे. मात्र शेतीतील हा जो मजूर आहे हाही खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टीची चर्चा केली पाहिजे की मनरेगामुळे किती मजुरी वाढली आणि शेतकऱ्यांना किती फटका बसतोय. या गोष्टीचा विषय खूप मोठा विषय, तो आपण नंतर पाहूया. पण सध्या तरी 200 रुपये सरासरी भारतात किंवा याच्यात आपल्याला रोजगार मिळतो आणि इतर ठिकाणी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खूप जास्त प्रमाणात आहे. यापेक्षा 200, 250, 300 रुपये प्रमाणे पण मजुरी भेटते काही ठिकाणी. ऑलरेडी 2013-14 मध्ये हरियाणा जवळपास 180 रुपये मजुरी देत होतं. त्यामुळे या गोष्टी आपण लक्षात घ्यायची गरज आहे. हा जो टॉपिक आहे 100 दिवस काम करण्याची संख्या, हा माझ्या आवडीचा टॉपिक आहे. का? कारण की जेव्हा मी PhD करायचं ठरवलं तर हा विषय निवडण्यामागे माझं कारण हे होतं की ही योजना 100 दिवस कामाची हमी देते आणि जर 100 दिवस काम करत असेल एखादी व्यक्ती तर त्याच्या आर्थिक उत्पन्नात किती फरक पडत असेल. म्हणजे समजा मी 2013-14 मध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं तेव्हा 120-140च्या आसपास सरासरी मजुरी होती. तर जर 140-148 रुपये मजुरी होती आणि ते 100 दिवस काम केलं म्हणजे काय, तर तो वर्षाकाठी जवळपास 14,500 रुपये तरी कमवत असेल. आणि जर 14,500 रुपये 100 दिवसाची मजुरी प्लस इतर कामं, यामुळे तो वर्षाकाठी 30 ते 40 हजार रुपये सहज कमवत असेल. 30 ते 40 हजार रुपये ही रक्कम मोठी नाही, परंतु जी आपण म्हणतो तीव्र गरिबी, इंटेन्स पॉवर्टी, तिथून बाहेर येण्यासाठी खूप मदत होते. गरीब लोकांच्या खूप मोठ्या गरजा नसतात आपल्यासारख्या. ते खूप सामान्य लाईफ जगत असतात. त्यांचा आरोग्याचा खर्च, त्यांचा
शिक्षणाचा खर्च खूप अत्यल्प असतो. त्यांना योग्य तो पोषण मिळणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. जर ह्या 100 दिवसाच्या मजुरीतून त्यांना 14,000 रुपये एक्स्ट्रा भेटत असतील, त्यांच्या मुलांचे शिक्षण होत असतील, कारण की मनरेगात काम करणाऱ्या मजुराची मुलं काही कॉन्व्हेंटमध्ये जाणार नाहीत किंवा प्रायव्हेटमध्ये जाणार नाहीत. ते काम करणारे मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत जातील. परंतु जर या 14,000 मुले जिल्हा परिषदमध्ये त्यांची जी मुलं जातात ते नियमित जात असतील, शेतीचा हंगाम सुरू झाला तरी सुद्धा ते मुलं जी आहेत ते शाळेतच जात असतील. आता बऱ्याच ठिकाणी असं होतं, मी आता खानदेश परिसरात पाहिलंय की जेव्हा कापसाचा सीझन सुरू होतो, कापूस वेचणीचा, तेव्हा घरातली प्रत्येक व्यक्ती जी कापूस वेचायला जाते मजुराच्या कुटुंबातली, आणि जी शेती आहे त्यांच्या घरातले तर सगळेच जातात. मग त्यांची मुलं असतील, काही असेल, छोटी मोठी कामं, पाणी देण्यापासून ते कापूस गोळा करण्यापर्यंत सगळे कामं ते करतात. म्हणजेच काय, तर शिक्षणात खंड पडतो मोठ्या प्रमाणात आणि ड्रॉपआउटचं प्रमाण वाढू शकतं. तर असं नव्हतं, याच्यामुळे काही मदत होते का, हे पाहिजे होतं. आणि तसं पण सरासरी 30 रुपये कमवणारा व्यक्ती जर गरीब नसेल तर वर्षाकाठीचं उत्पन्न किती असू शकतं, म्हणजे जवळपास महिन्याला 1,000 रुपये कमवणारा व्यक्ती गरीब मानत नाही. आपल्या गव्हर्नमेंटच्या जो विजय टेंडुलकर समिती वगैरे होती त्यांनी जो अहवाल दिला होता त्यानुसार महिन्याला 1,000 रुपये कमवणारा व्यक्ती गरीब नाही आहे. त्यामुळे जर या योजनेतून जर त्यांना जास्त मजुरी मिळणार असेल तर खूप चांगली गोष्ट होती. आपण कंपॅरिझन केलं पाहिजे की निकष काय काय आहेत. तर 100 दिवस काम करणाऱ्यांची संख्या जी आहे ती आपण पाहूया. 100 दिवस एखाद्या कुटुंबाचं काम होत असेल तर त्यांच्या घरात कमीत कमी 14,000 रुपये एक्स्ट्रा येत आहेत. तर आणि तो खूप मोठा परिणामकारक घटक आहे माझ्या दृष्टिकोनातून. 14,000 रुपये सहज येत नाही. तुम्हाला जसं मी सांगितलं की समजा सीमांत शेतकरी आहे किंवा अल्पभूधारक शेतकरी आहे, त्याच्या कुटुंबात 5 व्यक्ती आहेत आणि त्याच्या शेतीतच 5 लोक काम करतायत, तर त्यांना तिथे छुपी बेरोजगारी असते, कारण की प्रत्येकजण काम करत नाही. आणि हंगामी बेरोजगारी भरपूर असते शेती क्षेत्रात. ज्यांच्याकडे शेती नाही आहे किंवा जे फक्त मजुरीच करतात, शेती क्षेत्रातली काही सीझन असे असतात जेव्हा त्यांना मजुरी मिळत नाही. मग अशा वेळी काय करायचंय, तर मनरेगात काम करायचंय आणि मनरेगात काम केल्यामुळे त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. तर ही बाजू जी आहे ती खूप मोठी आणि जमेची बाजू आहे या योजनेची. आपण पाहूया की ही कोट्यांमध्ये संख्या आहे. 2013-14 4 कोटी जवळपास लोकांनी जे कुटुंब होते त्यांनी 100 दिवस काम पूर्ण केलंय. आणि सर्वाधिक जे होते ते 2018-19 मध्ये होते. जसं मी तुम्हाला सांगितलं की पाऊस वगैरे अनेक फॅक्टर्स जे असतात ते कामाला, ते मनरेगावर काम करणाऱ्यावरती परिणाम करतात. मनरेगात किती दिवस काम करायचं, समजा महाराष्ट्रात दुष्काळ पडू नये पण जर पडला तर मग मनरेगाची कामं वाढतात. जसं काही सिंचनाची कामं, तलाव तयार करणे, बांध तयार करणे, अशी कामं वाढतात दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये. तेव्हा निधीही जास्त भेटतो अशा कामांना. या सगळ्या गोष्टीचा आपण जर विचार केला तर आपल्याला हे बाज समजून येतील. त्या वर्षाच्या ठिकाणी काय आपली मान्सूनची स्थिती काय होती त्यानुसार आपण ठरवू शकतो. 2020-21 मध्ये सध्या अजून सुरू आहे, 4 कोटीपर्यंत लोकांनी ऑलरेडी 100 दिवस काम केले. म्हणजे काय, हे जे कुटुंब आहे, आपण जेव्हा पाहिलं सरासरी 7 कोटी लोक मजुरी नोंदणी करतात, परंतु काम पूर्ण करण्याची संख्या खूप कमी. त्यामुळे सुद्धा या योजनेचा परिपूर्ण लाभ घेण्यात आपण अपयशी ठरतो की काय, हे आपल्याला ठरू शकतं. महत्त्वाची गोष्ट काय आहे की मनरेगा परिपूर्ण होण्यासाठी ग्रामसभा आणि लोकांचा सहभाग या योजनेत खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आता आपण पाहूया की ग्रामसभा की फॅक्टर आहे मनरेगा योजनेची परिपूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी, आणि ग्रामसभा की फॅक्टर आहे ग्रामीण विकास घडून आणण्यासाठी. आपण इतिहास उचलून पाहिला, 1952 पासून ते 1990 पर्यंत पंचायत राज सिस्टीम कशी असावी या संबंधी अनेक समित्या होत्या. बलवंतराव मेहता समिती असेल, अशोक मेहता समिती असेल, महाराष्ट्रात अनेक समित्या तयार करण्यात आल्या होत्या. पी बी पाटील समिती होती आणि गोंगीरवाल नाव समिती सुद्धा होती. तर गोंगीरवाल समितीने ग्रामसभेला बळकटी प्राप्त करून दिली आहे आणि 73व्या राज्य घटना दुरुस्तीनुसार ग्रामसभेला संवैधानिक दर्जा प्राप्त झाला असं आहे. आणि परंतु गावात संबंधित कामे मंजूर करण्याचा अधिकार ग्रामसभेला नसतो, पण या सभेस नैतिक अधिकार जास्त असतो. म्हणजे काय की ग्रामपंचायतची जी बॉडी असते, सदस्य असतात, सरपंच असतात, ते कामं ठरवू शकतात, परंतु कुठली कामं करावी हे ग्रामसभा सांगू शकते. म्हणजेच काय, ते गावाची गरज काय आहे हे ग्रामसभा सांगेल आणि ग्रामसभेने जर ठराव तो पारित केला तर तो ग्रामपंचायतनी मानणं हे नैतिकदृष्ट्या
कंपल्शन असतं. त्यामुळे नैतिकदृष्ट्या जर पाहिलं तर ग्रामसभेचं महत्त्व जास्त आहे. आणि ग्रामसभा जी आहे ती गावाचा विकास कुठल्या दिशेने न्यायचा यावरती सुद्धा निर्णय घेऊ शकते. म्हणजे समजा एखाद्या गावात पाण्याची समस्या आहे, तर त्यामुळे काय तर गावातल्या लोकांनी सांगितलं पाहिजे की इथं पाण्याची समस्या आहे आपल्याकडे, तर पाणी संबंधित काम केलं पाहिजे. समजा एखाद्या गावात पाणी चांगल्या प्रकारे, तर रस्ते खराब आहेत, रस्त्यांविषयी काही कामं केले पाहिजे. शिवार रस्ते असतील, समजा जंगल, गावाच्या बाजूला डोंगर आहे परंतु ते झाडे नाहीत, तिथं आपण वृक्ष लागवड करणे, अशा वेगवेगळ्या कामांची जी यादी आहे ती ग्रामसभा देऊ शकते. आणि ग्रामसभा जी आहे ती ग्रामपंचायतीसमोर हे आपले मुद्दे मांडू शकते, जेणेकरून गावाच्या विकासाची दिशा निश्चित होईल. ग्रामसभा कुठल्या कुठल्या कामांविषयी निर्णय घेऊ शकते हे आपण पाहत आहोत आता. पथदिवे रस्त्यावर किंवा समुद्रात पाण्याच्या नद्या, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक स्वच्छतागृह, सिंचन सुविधा अशा ठिकाणी कुठल्या ठिकाणी या योजना केल्या पाहिजे हे स्थान निश्चित करू शकते ग्रामसभा. स्वच्छता पर्यावरणासंबंधी काम करू शकते. ग्रामीण सभेतील ऐक्य निर्माण करण्यासाठी त्या परिसरात वेगवेगळ्या योजना किंवा क्रीडा महोत्सव, महाराष्ट्रात सप्ताह खूप मोठ्या प्रमाणात चालतात, धार्मिक कीर्तनाचे कार्यक्रम, या प्रकारे अनेक गोष्टी ग्रामसभे अंतर्गत ठराव करू शकतात आणि ते मंजूर करता येऊ शकतं. ही ग्रामसभा काय काय काम करू शकते या प्रकारची यादी आहे. या मुद्द्यावर आपण चर्चा करूया, कारण की ग्रामसभाचा सगळ्यात किंवा खूप महत्त्वपूर्ण भूमिका म्हणजे सामाजिक अंकेक्षण, ऑडिट, सोशल ऑडिट अशी संकल्पना आहे की गावाच्या ग्रामपंचायतीने जो बजेट मांडला होता किंवा जो पैसा आला होता तो कुठे खर्च केला. कारण की एखाद्या अधिकाऱ्याला कळणार नाही, कारण की तो ऑफिसमध्ये असतो, तो फक्त कागदपत्र चेक करतो, पण तो गावातल्या लोकांना माहिती आहे की गावात रस्ता झाला का नाही, सार्वजनिक स्वच्छतागृह बांधले गेले की नाही, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत दुरुस्त केले किंवा निर्माण केले की नाही, गावाचा जो तलाव आहे तिथं नूतनीकरण झालं की नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ग्रामसभेला माहिती असतात, कारण की ग्रामसभा म्हणजे गावातील लोकांची एकत्र येतात आणि ग्रामपंचायतीसमोर आपले मुद्दे मांडतात. त्यामुळे ही जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. सामाजिक ऑडिट, सामाजिक अंकेक्षण मराठीत म्हणतो. तर यामुळे काय तर सामाजिक अंकेक्षणाची जी भूमिका आहे ती खूप महत्त्वाची आहे. जर ज्या गावाची ग्रामसभा सामाजिक अंकेक्षणात भाग घेते किंवा सोशल ऑडिट घेते त्या गावात भ्रष्टाचार कमी असतो, ग्रामपंचायत खूप चांगल्या प्रकारे प्रभावी काम करते आणि गावाचा विकास होण्यासाठी खूप मदत होते. आता आपण ओळखूया समुदाय विकास या संकल्पने. ही संकल्पना खूप व्यापक आहे. या संकल्पनेत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास अपेक्षित असतो. मग तो ग्रामीण भाग असेल, आदिवासी भाग असेल, शहरी भाग असेल, कम्युनिटी डेव्हलपमेंट खूप मोठा संदर्भ आहे. परंतु आपण महात्मा गांधी किंवा मनरेगा विषयी चर्चा करतो आहोत, त्यामुळे आपण ग्रामीण भागावर फोकस केला आहे. तर हा विकास साधताना ग्रामीण भागातील गरजांना प्राधान्यक्रम देणे किंवा आपल्या गावातील ज्या गरजा आहेत त्यांना प्राधान्यक्रम कसा द्यायचा. म्हणजे समजा एका गावात 3 समस्या आहेत की गावात पाण्याची समस्या आहे, रस्ते नाही आहेत आणि तिसरं म्हणजे गावात अस्वच्छता आहे कारण की गटारी नाही आहेत. तर मग काय होऊ शकतं की गावकरी ग्रामसभेत ठरवू शकतात की आपल्या गावात सर्वात प्रथम पिण्याच्या पाण्याची सोय झाली पाहिजे, दुसरं गाव स्वच्छ दिसण्यासाठी आपल्याकडे गटारी झाल्या पाहिजे आणि तिसरं गावासाठी रस्ते खूप महत्त्वाचे आहेत. तर ह्या प्रकारे ते प्राधान्यक्रम देऊ शकतात. किंवा उलट होऊ शकतं की रस्ते पहिला, नंतर मग स्वच्छता, नंतर मग पाणी, या प्रकारे आपण त्याचा प्राधान्यक्रम प्रिफरन्स देऊ शकतो. त्यामुळे समुदाय विकास करताना ग्रामीण लोकांचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो. आणि स्थानिक संसाधनांचा उपयोग म्हणजे काय तर मनरेगा काय म्हणते की गावातील लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. जर यंत्र मागवलं असेल तर तिथेही काम करणारा व्यक्ती जो तो गावाचाच असला पाहिजे. तसंच गावातील संसाधनं जी आहेत त्याचा उपयोग करून गाव विकास केला पाहिजे. समजा गावाच्या भोवती मोठा डोंगर आहे तर तिथे वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धन होईल, पाण्याची पातळी वाढेल, जमिनीची धूप थांबेल, आपोआप शेतीला फायदा होईल. ह्या अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून समुदाय विकास घडतो.
धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात लांबकानी नावाचं गाव आहे. त्या गावांचा जर तुम्ही योग्य प्रकारे अभ्यास केला, आम्ही व्हिजिट केली होती, तर त्या गावांच्या डोंगरावरती खूप वृक्ष आहेत असं नाही, पण त्या गावाने ठरवलं की आपण आपल्या डोंगरावर चारा उगवायचा, म्हणजे गवत जे उगतं ते कापायचं नाही किंवा जनावरांना तिथे न्यायचं नाही. जेव्हा जनावरं तो चारा खातात तेव्हा ते मुळासकट काढतात, त्यामुळे ते गवत वाढू देतात आणि जेव्हा हवं तेवढं गवत वर कापून नेतात, म्हणजे जे मुळं आहेत गवताची ती तिथेच राहतात. याच्याने काय झालं, 5-10 वर्षात त्या गावात पाणीची टंचाई जी होती पूर्णपणे बंद झाली. 20 वर्षापूर्वी ज्या गावात लोक शेती विकत होते त्या गावात आता शेती घेऊ शकत नाही, इतकी किंमत आलेली आहे. हे विकासाचं आदर्श मॉडेल आहे की फक्त गवत, एक गवताचं पातळ काय क्रांती घडू शकतं. त्यामुळे समुदाय विकास करताना ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात की आपल्या गाव आहे तर आपण काय केलं पाहिजे. त्यामुळे समुदाय विकास करायचा असेल तर गावातील लोकांचा सहभाग खूप महत्त्वाचा ठरतो. आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये मगा नरेगा, ग्रामसभा आणि समुदाय विकास या 3 बिंदूंना जोडूया. ग्रामसभा, मगा नरेगा आणि समुदाय विकास यांचा सहसंबंध आता आपण अभ्यासणार आहोत. ग्रामसभेत जो निर्णय होईल त्याची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीची नैतिक जबाबदारी असते. त्यामुळे समुदाय विकास म्हणजेच ग्राम विकास साधताना ग्रामसभेत योग्य प्रकारचे निर्णय होणे आवश्यक असते. एखाद्या गावात ज्या समस्या आहेत त्यांची प्राधान्यक्रम लावून जर कामं ठरवली आणि त्यांना मगा नरेगा अंतर्गत जर करण्यात आलं तर कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही. कारण की गावात विविध योजना असतात, त्या योजनांची सांगड मगा नरेगा सोबत घालता येऊ शकते. म्हणजे गावात गटारे बांधायचे आहेत त्यासाठी सुद्धा मजूर लागतात, त्यासाठी मगा नरेगातील मजुरी त्या मजुरांना दिली जाऊ शकते. कॉन्ट्रॅक्टरचा जो पैसा आहे तो ग्रामपंचायतीला द्यावा लागेल. समजा गावाच्या बाहेर ओसाड माळरा नाही, तिथं आपल्याला वृक्ष लागवड करायची आहे, तिथं सुद्धा आपण काही मजूर लावू शकतो. त्याची देखरेखीसाठी पहारेकरी लावू शकतो किंवा त्याच्या काळजीसाठी, वृक्षांच्या काळजीसाठी माळी अपॉइंट करू शकतो आणि त्याची जी पगार आहे किंवा त्याचा जो मेहनताना आहे, मजुरी आहे, ती आपण मगा नरेगाच्या अंतर्गत देऊ शकतो. म्हणजेच काय, ग्राम विकासाची कुठलीही योजना जी असेल ती मगा नरेगाशी संबंधितच आहे. एखाद्या वर्तुळाचा जो केंद्रबिंदू असतो त्या वर्तुळातून आपण अनेक रेषा काढू शकतो आणि त्या सगळ्यांना व्यास म्हणतात. म्हणजे वर्तुळाला अनेक व्यास आणि अनेक असंख्य व्यास आणि असंख्य त्रिज्या असतात. तसं मगा नरेगा आहे की ग्राम विकासाची जी योजना आहे ती मगा नरेगात अंतर्भूत होतेच किंवा सर्वसमावेशक मगा नरेगा आहे की कुठल्याही योजनेत जर पैशाची अडचण असेल तर त्यातील काही भाग मगा नरेगा पेड करू शकते. म्हणजे मजुरी तरी कमीत कमी मगा नरेगाच्या खात्यातून जाऊ शकते, जेणेकरून त्या योजनेला समजा तलाव खोदायचा आहे गावाच्या विकासासाठी किंवा रस्ते बांधायचे आहेत, रस्ते बांधण्यासाठी जो कच्चा रस्ता बांधता येतो मगा नरेगा अंतर्गत त्यासाठी ट्रॅक्टर वगैरे लागतील, त्याचा खर्च जो आहे तो ग्रामपंचायत करेल, परंतु जो मजूर आहे त्यांचा खर्च हे मगा नरेगा अंतर्गत दिला जाऊ शकतो. वैयक्तिक काम आहेत, घरकुल असेल, रमायाम दलित वस्ती सुधारचे कामं असतील किंवा ग्राम विकासासाठी वेगवेगळे कामं असतील, त्या सगळ्या कामांचा केंद्रबिंदू मगा नरेगा राहू शकतो. प्रत्येक योजना ही मगा नरेगा सोबत जोडता येऊ शकते. पाणी, स्वच्छ पिण्याचं पाणी हवं आहे त्यासाठी सुद्धा मगा नरेगा अंतर्गत ते कामाला आणता येऊ शकतं. त्यातील मजुरी जी ते मगा नरेगा अंतर्गत दिली जाऊ शकते. त्यामुळे एकंदरीतच काय तर ग्राम विकासासाठी मगा नरेगा खूप प्रभावी आहे. ही जी आकृती आहे ती गिअर्सची आकृती आहे, जी दातेरी चक्र दिसतात तुम्हाला, तर ते चक्र म्हणजे गिअर्स आहेत. ग्रामसभा हा पहिला गिअर आहे ज्यात आपण कामं ठरवतो. पहिला गिअर टाकण्यानंतर आपला दुसरा गिअर आहे की मगा नरेगा अंतर्गत ते काम टाकणं. तिसरा गिअर मगा नरेगा अंतर्गत ते कामांची अंमलबजावणी सुरू झाली की तिसरा गिअर आपोआप पडतो, तो आहे समुदाय विकास. त्यामुळे ह्या सगळ्या तिन्ही बिंदूंचं जर एकत्रीकरण योग्य प्रकारे केलं तर आपोआपच स्पीड वाढणार आहे. पहिले ग्रामसभेत योग्य प्रकारे निर्णय झाला, आपली गाडी पहिला गिअर टाकेल, त्याच्यानंतर आपण मनरेगा अंतर्गत त्या कामाचा समावेश केला तर तो दुसरा गिअर टाकेल, त्या कामाची अंमलबजावणी पूर्ण झाली की मग आपलं समुदाय विकास किंवा आदर्श गाव म्हणून आपलं जे स्वप्न असतं प्रत्येक गावकऱ्याचं ग्रामीण विकासाचं ते पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे एकंदरीतच या तीन बिंदूंना केंद्रबिंदू ठेवून
ग्राम विकासाचे काम करणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. च्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं की गिअर्स कसे एकमेकाला स्टिम्युलेट करतात आणि एकमेकाला गती देऊ शकतात. जसं पहिला गिअर टाकल्यानंतर आपल्या गाडीची गती वाढते, दुसरा गिअर टाकल्यानंतर अजून वाढते, दुसरा गिअर टाकल्यानंतर तिसरा गिअर पडतो. आपण एका गिअरवरून डायरेक्ट तिसऱ्या गिअरवर जाऊ शकत नाही. त्यामुळे ग्रामसभा खूप महत्त्वाचा पहिला गिअर आहे. त्यानंतर मनरेगा दुसरा गिअर आणि तिसरा गिअर समुदाय विकास. त्यामुळे मनरेगा अधिक प्रभावी कशी होऊ शकते तर यासाठी काही मुद्दे आहेत. ग्रामसभेने गावाच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून कामांना प्राधान्यक्रम द्यायचा आहे. शेतीची कामं उपलब्ध नसताना म्हणजे शेतीचा हंगाम नसताना मगा नरेगाच्या कामाचे नियोजन करावे. बऱ्याचदा असा पिरियड असतो जिथे शेतमजुरांना कामं नसतात, भूमिहीन मजूर जे आहेत त्यांना कामं मिळत नाही. अशा वेळी जर मगा नरेगा अंतर्गत कामं तयार केली गेली किंवा मगा नरेगा अंतर्गत जर कामं मिळाली तर लोकांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मनरेगामुळे ग्रामीण भागातून शहराकडे जे होणारं स्थलांतर आहे ते थांबवण्याचा सुद्धा मुख्य उद्देश साध्य होणार आहे. हे खूप महत्त्वाचं ठरतं. भूमिहीन अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. त्यांची जी शेतीची कामं असतात किंवा त्यांच्या जमिनीवर जर वैयक्तिक कामं होणार असतील तर अशा शेतकऱ्यांच्या जमिनीला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. बांधकाम, माळीकाम, वाहन चालक अशा प्रकारची कौशल्य असणाऱ्यांना विशेष कामाच्या संधी उपलब्ध द्यावीत. म्हणजे समजा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडून तुम्ही JCB घेतलाय तलाव खोदण्यासाठी, पण जर JCB चालवणारा व्यक्ती जर गावातलाच असेल तर त्याला ड्रायव्हिंग दिली गेली पाहिजे. तिथे जर इलेक्ट्रिसिटीची गरज आहे तर तिथं इलेक्ट्रिसिटी काम करणारा व्यक्ती जो तो गावातलाच असला पाहिजे. त्या प्रकारे जर वृक्ष संवर्धन करत आहोत तिथं माळी कामात तज्ञ असणाऱ्या व्यक्तीला तिथून रोजगार मिळू शकतो. त्यामुळे ही योग्य प्रकारे जर चेन निर्माण झाली तर आपोआपच गावाचा विकास होऊ शकतो. पर्यावरण आणि जलसिंचन खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत गावासाठी. हे जर झाले तर प्रचंड प्रमाणात ग्रामीण भागात विकास घडू शकतो. त्यामुळे हेही खूप महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की गावातील सुशिक्षित तरुणांनी सामाजिक अंकेक्षणासाठी पाठपुरावा करावा. जर ग्रामपंचायत योग्य प्रकारे हिशोब देत नसेल, मगा नरेगात झालेल्या कामांची यादी देत नसेल, ती कामे कुठे झाली हे सांगत नसेल तर याविषयी गावातील सुशिक्षित तरुण किंवा जे जाणते लोक आहेत, नागरिक आहेत गावातील, त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे. ग्रामपंचायतीकडे त्यांनी माहिती मागितली पाहिजे की हे कामं कुठे झाले दाखवा. ग्रामसभेत असा ठराव मांडण्यात आला होता तर तुम्ही तो पूर्ण केला की नाही याविषयी विचारणा झाली पाहिजे. जर असं झालं तरच खऱ्या अर्थाने गिअर्स पडतील आणि गती वाढणार आहे, स्थलांतर थांबणार आहे शहराकडे जाणारं. त्यामुळे मनरेगा खूप मोठ्या व्यापक आहे, अशी 20-25 संपणारी संकल्पना नाहीये. अधिक माहितीसाठी ज्या लिंक्स आहेत त्यामध्ये narega.nic.in ही खूप महत्त्वपूर्ण लिंक आहे. या लिंकमध्ये तुम्हाला तुमच्या गावात काय काम चालू आहे इथपासून ते देशभरात किती कामं झाली आहेत मनरेगा अंतर्गत या सगळ्यांची माहिती मिळणार आहे. किती रोजगार दिवस निर्माण झाले आहेत, किती लोकांनी 100 दिवस काम पूर्ण केलं आहे, किती निधी खर्च झाला आहे, वृक्ष संवर्धनाची किती कामं झाली आहेत, रस्त्यांची किती कामं झालेली आहेत, सागर किनारा असलेल्या गावांमध्ये कुठल्या प्रकारची कामं झालेली आहेत, दुष्काळ प्रवण क्षेत्रात कुठल्या प्रकारची कामं झाली त्या सगळ्यांची माहिती मिळणार आहे. खालचे जे 2 लिंक्स आहेत त्या माझ्या रिसर्च पेपरच्या आहेत, ज्यात तुम्हाला बेसिक माहिती भेटू शकेल. रिसर्च केलेला आहे मनरेगावरती त्या संदर्भात. आणि वरची जी wikipedia.org जी आहे ती त्यात मराठीमध्ये तुम्हाला ग्रामपंचायत, ग्रामसभा आणि मनरेगा या तिन्ही विषयी मराठीत माहिती उपलब्ध आहे. धन्यवाद.